माझ्या मित्रांसोबत मी आलो होतो, आमचा डिनरचा प्लॅन होता असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना हा टोला लगावलेला आहे। TV9च्या प्रतिनिधीला आदित्य ठाकरेंची माहिती आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती नक्कीच आपण पाहतोय की आदित्य ठाकरे हे सोफिटल हॉटेलला आले होते आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ह्याच सोफिटल हॉटेलमध्ये आले होते आणि आदित्य ठाकरे ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांना प्रतिक्रिया देण्यासंदर्भात आम्ही विचारणा केली, परंतु त्यावरती त्यांनी बोलणं टाळलं। परंतु मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आणि एक संगीत कार्यक्रम होता त्यासाठी इथे आलो होतो आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मी ह्या बातम्या आतमध्ये संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळेस देखील तिथे पाहत होतो, परंतु या बातम्या बघून एक व्यक्ती आता या गावाला जाईल असं वाटतंय, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी दिली। एकंदरीत आपण जर पाहिलं तर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरं तर टोला लगावलेला आहे, कारण की ज्या वेळेस अशा बातम्या येतात किंवा एकनाथ शिंदे यांची नाराजी येते त्यावेळेस ते गावाला जातात, असं विशेषतः ठाकरे गटाकडून वारंवार टीका केली जाते आणि त्याच्यामुळे अशाच पद्धतीची टीका जी आहे ती आता सोफिटल हॉटेलमधून निघताना आदित्य ठाकरे यांनी बोलताना दिलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हा महायुतीमध्ये नाराजी जेव्हा असायची एकनाथ शिंदेची त्यावेळेस ते गावाला गेल्यानंतर खरं तर आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाकडून वारंवार त्यांना त्यांच्यावरती टीका केली जायची। त्यानंतर देखील आता देखील या संदर्भात ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटी संदर्भातच्या बातम्या चालल्या त्यानंतर देखील ते असंच म्हटलेत की कुठेतरी या बातम्या बघून एक व्यक्ती गावाला जाईल एवढं नक्की असं जे आहे ते आदित्य ठाकरे आहेत, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। त्याच्यामुळे आता याच्यावरती एकनाथ शिंदेची किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।